चेअरमन पदासाठी उभं राहण्याचा संविधानानं मला अधिकार दिला। 85 वर्ष वय झालेल्यांना याचं विस्मरण होतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चंद्रराव तावरेंना टोला। वयोमानानुसार प्रत्येकाला थांबावं लागतं। अजित पवारांचा पुन्हा चंद्रराव तावरेंवर नाव न घेता निशाणा। 85 वर्षांचा माणूस कारखाना चांगला चालवेल का? अजित पवारांचा सवाल। सुधाकर बडगुजर, बबन घोलप आज भाजपमध्ये प्रवेश करणार। 15हून अधिक माजी नगरसेवकही भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। नाशिक पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाला धक्का। पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीतेही भाजपमध्ये आज पक्षप्रवेश करणार। अनंत अंबानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट। दोघांमधील भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले। वर्ध्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांचा दावा। किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, निहाल पांडेंची मागणी। तर सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले नाहीत, वर्धा प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुक्तागिरी बंगल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक संपन्न। उदय सामंत आणि प्रताप सरनाईक बैठकीला उपस्थित। दरम्यान अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांचा होता, त्यावर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले, वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। बगलामुखी मातेकडे होमहवन केलं। वसंत मोरे यांनी होमहवन केलेलं नसल्यानंच त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। वसंत मोरेंच्या आरोपांना मंत्री भरत गोगावले यांचं उत्तर। घोटाळ्याच्या आरोपांवरून आनंद परांजपे गोगावले आमने-सामने। भरत गोगावलेंचे भ्रष्टाचार 7 दिवसात बाहेर काढणार। गोगावलेंनी रायगड जिल्हा परिषदेत गैरव्यवहार केल्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचा आरोप। भ्रष्टाचार समोर आणा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देईन। आरोप सिद्ध न झाल्यास परांजपे स्वतःच्या तोंडाला काळं फासणार का? मंत्री भरत गोगावले यांचं आनंद परांजपेंना आव्हान। भाजपचा जीव बीएमसीत अडकलाय, हे उद्धवजी आम्हाला मान्य आहे। मुंबईकरांसाठी आम्हाला बीएमसीत लक्ष घालायचं आहे। प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं अब्दुल सत्तार होते नाराज। रायगडच्या 3 इडियट्स पैकी एकानं तटकरेंविषयी गरळ ओकली। आनंद परांजपेंचा भरत गोगावलेंवर जोरदार निशाणा। रायगडमध्ये 2 महेंद्र 1 धर्मेंद्र, आम्ही 3 इडियट्स एकत्र। मंत्री भरत गोगावलेंचं आनंद परांजपेंना उत्तर। पाऊस बघून छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेतलेलं केव्हाही बरं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीएचा रेनकोट घ्यावा, असं रामदास आठवलेंचं वक्तव्य। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंची मिश्कील प्रतिक्रिया। गोंदिया जिल्हा बँकेवरून नाना पटोले प्रफुल्ल पटेल यांच्यात शाब्दिक वार। गोंदिया जिल्हा बँकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लुटलं। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता आरोप। राजकारणासाठी काही चिल्लर नेते काहीही आरोप करतात, चिल्लर म्हणत प्रफुल्ल पटेल यांची नाना पटोलेंवर टीका। कोण कुणाला भेटलं यावरून काय फरक पडतो? फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चांवर प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे महायुतीत नको, ते सतत भूमिका बदलतात। सांगलीतील एका कार्यक्रमात रामदास आठवलेंचं उत्तर। विधानसभेला राज ठाकरे आमच्या सोबत नव्हते, त्यामुळे आमच्या जागा अधिक आल्या। आठवलेंचा राज ठाकरेंना टोला। भंडारा दूध संघ निवडणुकीत काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार। भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुका काही दिवसातच पार पडणार। भंडाऱ्यात महायुती आणि मवियाचे घटक पक्ष एकत्र लढणार। नाशिकमधील आदिवासी रोजंदारी शिक्षकांचं रास्ता रोको आंदोलन मागे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मध्यस्थी यशस्वी, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास नकार। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंसमोर शिक्षक हात जोडून रडला। आम्हाला आमच्या हक्काची नोकरी द्या, शिक्षकाची मागणी। ठाकरेंकडे पुलासाठी केलेली मागणी पूर्ण झाली नव्हती। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा आरोप। कुठल्याही कामाला मंजुरीनंतर पूर्ण व्हायला 2 ते 2.5 वर्षांचा वेळ जातो। कुंडमळा दुर्घटनेनंतर सुनील शेळके यांची प्रतिक्रिया। धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घ्या। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे प्रशासनाला आदेश। सूचना न पाळणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचेही निर्देश। जयश्री पाटलांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय धक्कादायक। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। विशाल पाटील आणि मी सोबत, विश्वजित कदम यांचं स्पष्टीकरण। जयश्री पाटील भाजपसोबत गेल्यावर अनैसर्गिक युती होईल। जयश्री पाटील यांच्या निर्णयावर खासदार विशाल पाटील यांची टीका। जयश्रीताईंनी काँग्रेसच्या विचारधारेच्या उलट जाऊ नये, विशाल पाटील यांचा सल्ला।
कोर्टाचे आदेश असतानाही विखे पाटील यांना अटक होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर विखेंनी 9 कोटींचं कर्ज काढल्याचा बच्चू कडूंचा आरोप. पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिराजवळील रस्त्याचं दोन्ही राष्ट्रवादींकडून भूमिपूजन. आधी 7 जूनला सुप्रिया सुळेंनी भूमिपूजन केलं. आता दादांचे आमदार शंकर मांडेकर यांच्याकडूनही त्याच रस्त्याचं भूमिपूजन. दरम्यान रस्त्यासाठी आणलेल्या निधीवरून श्रेयवाद सुरू. अनेकांनी साखर कारखान्यांकडे स्वतःचं कुटुंब चालवण्याचा व्यवसाय म्हणून पाहिलं, त्यामुळे हे सहकार बदनाम झाला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सहकार मंत्र्यांसमोरच पवार कुटुंबावर नाव न घेता टीका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले अजित गव्हाणे घरवापसी करणार. आज संध्याकाळी अजित पवारांच्या उपस्थितीत गव्हाणेंसह 15 ते 16 माजी नगरसेवक पुन्हा घड्याळ हाती घेणार. अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षाचे विधानसभेतील उमेदवार होते. बीडमध्ये वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो. राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब घुगेच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर. बाप्पासाहेब घुगेंच्या समर्थकांनी बॅनर लावला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी. आजच्या सुनावणीत वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या माजी आमदाराच्या फॉर्च्युनर गाडीची तोडफोड. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या फॉर्च्युनरची कुऱ्हाडीनं तोडफोड. पाटण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. शेतजमिनीच्या पेरणीवरून वाद. केस गळती नख गळतीनंतर बुलढाण्यात आता हातांना भेगा पडण्याचा आजार. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावातील प्रकार. 14 गावकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचं मंत्रालयात सादरीकरण होणार. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक विकास आराखड्याचं सादरीकरण करणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र मागे. भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानकडून नवीन सुधारित पत्र. महावितरणच्या तुटलेल्या वायरचा शॉक लागत 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. संतप्त नागरिकांचा. चिखलठाणमध्ये जालना रस्त्यावर रास्ता रोको. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव गेल्याचा आरोप. कोल्हापूर शहरातील 20 गावं आज बंद करणार. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांकडून बंद पाळला जाणार. कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात मुंबईत आज महत्त्वाची बैठक. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकाचं अपहरण करून लुटल्याचा प्रकार. लुटल्यानंतर त्याची हत्या. शिर्डीत घडली धक्कादायक घटना. हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 6 अल्पवयीन मुलं ताब्यात. नागपूर जिल्ह्यात 2 दिवसात हत्येच्या 3 घटना. गोरेवाडा जंगलात तरुणाची प्रेमसंबंधातून हत्या. खापा इथल्या गांधी चौकात भर दिवसा सिनेस्टाईल गोळीबार. कोही तालुक्यातल्या पाचगाव भागात चौकीदाराची हातपाय बांधून हत्या. जळगावात पोलीस निरीक्षकांच्या अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडायला गेलेल्या पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील जखमी. कोल्हापूरच्या आजऱ्यात नवदाम्पत्याचा गिझरमधील गॅस लिकेजमुळे मृत्यू. सागर करमळकर आणि सुषमा करमळकर असं मृत दाम्पत्याचं नाव. महिन्याभरापूर्वीच झालं होतं मृत दाम्पत्याचं. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र मागे. भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानकडून नवीन सुधारित पत्र. महावितरणच्या तुटलेल्या वायरचा शॉक लागत 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. संतप्त नागरिकांचा. चिखलठाणमध्ये जालना रस्त्यावर रास्ता रोको. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव गेल्याचा आरोप. कोल्हापूर शहरातील 20 गावं आज बंद करणार. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांकडून बंद पाळला जाणार. कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात मुंबईत आज महत्त्वाची बैठक. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकाचं अपहरण करून लुटल्याचा प्रकार. लुटल्यानंतर त्याची हत्या. शिर्डीत घडली धक्कादायक घटना. हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 6 अल्पवयीन मुलं ताब्यात. नागपूर जिल्ह्यात 2 दिवसात हत्येच्या 3 घटना. गोरेवाडा जंगलात तरुणाची प्रेमसंबंधातून हत्या. खापा इथल्या गांधी चौकात भर दिवसा सिनेस्टाईल गोळीबार. कोही तालुक्यातल्या पाचगाव भागात चौकीदाराची हातपाय बांधून हत्या. जळगावात पोलीस निरीक्षकांच्या अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडायला गेलेल्या पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील जखमी. मधील 90 कुटुंबियांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी. 50 वर्षापासून राहत असलेली आदिवासी कुटुंबाची घरं पाटबंधारे विभागाकडून काढून टाकण्याची नोटीस आल्यानं नागरिक हतम. प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलने पुण्यात सुरू केलेल्या सह्याद्री अमृततुल्य दुकानावर पालिकेची कारवाई. कुठलीही नोटीस न देता पालिकेनं दुकानावर कारवाई करणं चुकीचं. हिंदवी पाटीलची संतप्त प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील ज्वेलरीच्या दुकानातील आजी आजोबांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल. वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती बघून दुकानदारानं एक मण्याची पोत आणि डोरलं त्यांना भेट म्हणून दिलं. धाराशिवच्या उमरग्यातील येणेगूर गावात शाळेच्या पहिल्याच दिवशी 2 विद्यार्थिनींना टेम्पोनं चिरडलं. दोन्ही मुलींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. संतप्त ग्रामस्थांकडून मुंबई हैदराबाद महामार्गावर चक्काजाम.
संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथे घरात अडकलेल्यांना वाचवलं. लहान मुलांसह 4 जणांचं संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यू. संगमेश्वर पोलिसांनी दोरीच्या मदतीने लोकांना सुखरूप बाहेर काढलं. शास्त्री नदीला पूर. चिपळूण कराड महामार्गावरील पाटणमधील पूल वाहून गेला. मोठ्या वाहनांची वाहतूक बंद. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरुख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना.